नमस्कार. महाराष्ट्रभरातील हजारो शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील या खास विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणी संदर्भात नागपूर उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयावर सविस्तर प्रकाश टाकणार आहोत. हा निर्णय नेमका काय आहे, यामागील कायदे काय आहेत आणि याचा प्रत्यक्ष फायदा कसा होणार आहे, हे आपण थेट मूळ न्यायालयीन दस्तऐवजांच्या आधारे समजून घेऊया. आता सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न उभा राहतो. 2016 मध्ये शिक्षकांच्या वेतनाबाबत काढलेला तो सरकारी नियम अचानक घटनाबाह्य का ठरवला गेला? एका कामगार कायद्याच्या तज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर हा काही फक्त प्रशासन आणि शिक्षक यांच्यातला छोटा मोठा वाद नव्हता. हा थेट आपल्या संविधानातील मूलभूत अधिकारांचा आणि सरकारी आदेशांचा खूप मोठा संघर्ष होता. ही गुंतागुंत न्यायालयाने कशी सोडवली ते आपण आता उलगडणार आहोत. भाग 1. ऐतिहासिक निकाल आणि याचिका 627/2023. ह्या प्रदीर्घ लढाईची सुरुवात कशी झाली ते आपण बघूया. बुलढाण्यातील महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष गजानन बाहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या कायदेशीर लढ्याचा निकाल अगदी स्पष्ट होता. नागपूर खंडपीठाने इयत्ता 6वी ते 8वीच्या विषय शिक्षकांच्या बाजूने एक अतिशय मोठा आणि दिलासादायक निकाल दिला. या निकालाने वेतनश्रेणी लागू करण्याबाबत अत्यंत कडक आणि पारदर्शक निर्देश दिलेत, जे आता प्रशासनावर कायद्याने पूर्णपणे बंधनकारक आहेत. भाग 2. असंवैधानिक भेदभाव रद्द. आता हा समानतेच्या अधिकाराचा विजय कसा ठरला ते आपण थेट न्यायमूर्तींच्याच निष्कर्षांवरून समजून घेऊया. 13 ऑक्टोबर 2016च्या शासन निर्णयातील कलम 3 विरुद्ध संविधानाचं कलम 14 अशी ही थेट कायदेशीर लढत होती. आता बघा, न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की 2016चा हा सरकारी नियम याचिकाकर्त्यांच्या बाबतीत पूर्णपणे भेदभाव करणार आहे. आपल्या संविधानाचं कलम 14 देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देतं, बरोबर? मग कोणताही प्रशासकीय नियम भारताच्या संविधानाच्या ह्या मूलभूत चौकटीबाहेर कसा काय जाऊ शकेल? हाच मुद्दा यातून सिद्ध झाला. भाग 3. पात्रतेचे 2 मार्ग. आता या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ कसा आणि कोणाला मिळणार ते बघूया. ही वेतन श्रेणीची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण शिक्षकांचे 2 सोपे गट करूया. पहिला गट म्हणजे सुरुवातीपासूनच पात्र असलेले शिक्षक, जे नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रता घेऊन विशेष शिक्षक म्हणून रुजू झालेत. आणि दुसरा गट म्हणजे सेवेदरम्यान पात्र झालेले शिक्षक, ज्यांनी नोकरीला लागल्यानंतर अभ्यास करून स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढवली आणि अटी पूर्ण केल्या. कोर्टाने या दोन्ही गटांसाठी एकदम पारदर्शक आणि न्यायी असे निकष लावले आहेत. थोडक्यात सांगायचं तर ज्या शिक्षकांकडे आधीपासूनच आवश्यक पात्रता होती त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासूनच या वेतनश्रेणीचा लाभ मिळेल असा थेट निर्देश आहे. आणि हो, ज्यांनी सेवेदरम्यान पात्रता मिळवली आहे ना, त्यांना घाबरण्याचं कारण नाही. त्यांना ज्या दिवशी त्यांनी ती पात्रता मिळवली अगदी त्याच तारखेपासून वेतनश्रेणी कायदेशीररित्या लागू होईल. हा निर्णय इतका स्पष्ट आहे की आता शिक्षकांना आपली स्वतःची पात्रता तपासून आपला हक्क कधीपासून मिळतोय हे अगदी सहज आणि खात्रीने ठरवता येईल. भाग 4. जिल्हा परिषदांसाठी स्पष्ट आदेश. आता हा निर्णय प्रत्यक्ष अंमलात कोण आणणार? ते प्रतिवादी जिल्हा परिषदांना आणि स्थानिक प्रशासनाला या अंमलबजावणीसाठी अत्यंत कडक निर्देश देण्यात आले आहेत. पहिलं म्हणजे पात्र विषय शिक्षकांना त्यांच्या योग्य तारखेपासून तातडीने वेतनश्रेणी लागू करणं. दुसरं, त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्व आर्थिक थकबाकीची अचूक आणि नियमबद्ध गणना करणं. आणि तिसरं, ही मागील सगळी देय रक्कम विनाविलंब अदा करणं. हे बघा, ही काही निव्वळ विनंती नाहीये, तर त्यांच्यावर टाकलेलं हे कायदेशीर बंधन आहे. मग ही थकबाकी कधीपर्यंत मिळणार? या संपूर्ण आर्थिक प्रक्रियेची मुदत कोर्टाने ठरवून दिली आहे. शिक्षकांची वेतनश्रेणी सुरू होण्याची कायदेशीर तारीख आणि त्यानंतर आलेली या उच्च न्यायालयाच्या आदेशाची तारीख या दरम्यानची जी काही मागील आर्थिक थकबाकी आहे ती आदेशाच्या तारखेपासून अवघ्या काही आठवड्यांच्या आत शिक्षकांना मिळालीच पाहिजे असा स्पष्ट आणि कडक आदेश न्यायालयाने दिला आहे. आपल्या या संपूर्ण विश्लेषणाची सांगता आपण अधिकृत न्यायालयीन दस्तऐवजातील अंतिम शब्दांनीच करूया. या निर्देशांसह रिट याचिका मंजूर करण्यात येते आणि निकाली काढण्यात येते. वरील अटीनुसार नियम पूर्ण करण्यात येतो. न्यायमूर्ती नंदेश एस देशपांडे आणि न्यायमूर्ती सौ एम एस जावळकर यांच्या स्वाक्षरीने आलेले हे निर्णायक शब्द या प्रदीर्घ कायदेशीर संघर्षावर एक अधिकृत मोहर उमटवतात आणि शिक्षकांच्या हक्कांना मजबूत कायदेशीर आधार देतात. आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार करूया. कलम 14ची झालेली ही कडक अंमलबजावणी भविष्यात तयार होणाऱ्या सरकारी शैक्षणिक नियमांची दिशा कशी बदलेल? प्रशासन यापुढे नवीन नियम बनवताना संविधानाच्या या समानतेच्या तत्वाची आणि मूलभूत अधिकारांची किती काटेकोरपणे काळजी घेईल यावर नक्कीच सखोल विचार व्हायला हवा. मूळ दस्तऐवजांचा वेध घेणारं आपलं आजचं हे माहितीपूर्ण विश्लेषण आपण इथेच थांबूया. नवीन गोष्टी कायम शिकत रहा आणि समजून घेत रहा.